तुम्ही आता जो उल्लेख केला, की मानकं आम्ही तयार केलेली आहेत, स्टँडर्डायझेशन. मला वाटतं तुम्ही या अगोदर सुद्धा कुठेतरी हा मुद्दा मांडलेला आहे. जरा सविस्तर याबद्दल सांगाल, की नेमकी काय ही प्रक्रिया होती? बघा पहिल्यांदा तर 2 गोष्टी होत्या, की काही गोष्टी छोट्या असतात. उदाहरणादाखल महाराष्ट्र सरकारमध्ये आता समजा पोलीस विभाग आहे. हं. तर पोलीस विभागाचे जे काही त्याचा आकृतीबंध आहे, हा 1965 ला तयार झाला. त्यानंतर तो आपण बदलला नाही. आता 1965 ची आव्हानं, आजची आव्हानं, तेव्हाची टेक्नॉलॉजी, आजची टेक्नॉलॉजी यात खूप फरक पडला. आज सायबर क्राईम आणि इकॉनॉमिक क्राईम हा स्ट्रीट क्राईमपेक्षा मोठा झालाय. तुमच्या पोलिसांची रचना ही सायबर क्राईमच्या दृष्टीने नाहीच आहे. ती स्ट्रीट क्राईमच्या दृष्टीने नाहीच आहे. किंवा 3 नवीन कायदे आले. त्यांनी फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा महत्वाचा केला. त्याची तुमच्याकडे तयारी आहे का? तर जवळपास 60 वर्षानंतर पहिल्यांदा सगळे आम्ही आकृतीबंध बदलले. पोलिसांचे लोकसंख्येमागे निकष काय असतील? पोलीस स्टेशनमध्ये कुठले अधिकारी असतील? कुठले विंग असतील? पोलीस स्टेशननी कामाची पद्धत काय आहे? अशा सगळ्या गोष्टी डिटरमिन केल्या आणि क्वालिफिकेशन्स डिटरमिन केले. उदाहरणादाखल मी सांगतो, की समजा आपण पीडब्ल्यूडीचा विभाग घेतला, तर पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनिअरचं जे क्वालिफिकेशन किंवा एखादं हे होतं, हे 1978 ला ठरलेलं होतं. आता 78 चे इंजिनिअर्सचे चॅलेंजेस आणि आजची टेक्नॉलॉजी यात खूप फरक पडलाय. आज जी मंडळी आहेत त्यांना जिओस्पेशियल डेटा वापरता आला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात केली आपण आणि जवळ-जवळ एक-एक विभाग हा त्या ठिकाणी आपण कामी लावून त्या गोष्टी बदलल्या. आपण कंप्लीट नियम रिराईट केले. म्हणजे तुम्हाला सांगतो, की समजा एक शासन जी-आरनी चालतं. आता अनुकंपाचा विचार केला आपण. 2009 सालापासनं अनुकंपाचे जे लोक होते त्यांना नोकऱ्या नव्हत्या. आणि अनुकंपाचा जेव्हा विचार आम्ही केला त्यावेळी 65 जी-आर आम्हाला मिळाले. आता या 65 जी-आरचा अन्वयार्थ कसा काढायचा? आता हे 65 जी-आर अधिक्रमित करून एक सिंगल जी-आर काढला आणि 2009 पासून 2025 पर्यंत जेवढी प्रकरणं होती, की जी अनुकंपा करता त्या ठिकाणी पात्र होती, त्या सगळ्यांना एका झटक्यात आम्ही नोकरी दिली.